काही म्हणणं नाही, चुपचाप नाही का आता घरी नाही जात आपल्या. अरे गुड मॉर्निंग सुयोग सर, उठा लवकर. गुड मॉर्निंग. उठतो. चला चला जायचं आपल्याला बर्ड बघायला. अरे मजनू गुड मॉर्निंग. मॉर्निंग. इकडे आमच्या गाड्या लावलेल्या आहेत सगळ्या. हे आमचे 3 फोटोग्राफर चालले. काय घ्यायचं ते चाललं त्यांचं. गुड मॉर्निंग गाईज. तर पार्ट 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही सकाळी निघालोय बर्ड फोटोग्राफी करण्यासाठी. हे इकडं हे आमचे पूर्ण मेंबर्स, बाकीचे अर्धे मेंबर समोर गेलेत. हे इकडे तो एक मोबाईलने बर्डचे फोटो काढतोय. हा एक मोठा बर्ड्स आहे, तो नुसता त्याचेच फोटो काढतोय. हा ॲनिमल. मोठा बर्ड तर छोटा बर्ड मोठ्या बर्डचे फोटो काढतोय. आणि हे असं काही वातावरण, एक नंबर वातावरण आहे, विशेष नाही. डायरेक्ट खतरनाक. जर बिबट्या वगैरे असा भेटला असता तर खूपच भारी काम होऊन जाईल. मस्त फोटो काढायला त्याच्यासोबत पळावं लागेल ती गोष्ट वेगळीच, पण बिबट्या बघण्याची हौसच फिटून जाईल. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही निघालोय सकाळी. आताचे वाजलेत 8. बर्ड्स फोटोग्राफी करायला. आता बघतोय बर्ड्स वगैरे भेटतं का आम्हाला. जर बर्ड्स वगैरे जर का भेटलं तर आम्ही खूप नशीबवान असू. कारण की बघू शकता पाठीमागं बॅकग्राऊंड वगैरे कसलं खास दिसतंय. आणि त्यात तर भाऊजी म्हटल्यानंतर विषयच वेगळा आहे. बिबट्या वगैरे जर भेटले तर की सोने पे सुहागा. बिबट्या सिंह त्यांच्यासोबत खरं बोलले भाऊजी तुम्ही. यस, भेटू पण शकता आपल्याला. आहे आपलं नशीब तसं. भेटन. अपेक्षा आहे. कोचीमध्ये आपण जे जंगल सफारीसाठी गेलो होतो, आपल्याला काय भेटलं होतं? डुकर. त्या ठिकाणी आम्हाला रानडुकरं भेटले. या ठिकाणी कोणते डुकर भेटतात ते बघू आता. रानडुकर बघायला भेटले. यस बघू शकता. फोटो काढताय. त्यात आमचा डीजे गवळी झापूक फोटो काढतोय, रील बनवतोय एक जण. बाहेर सारखं वाटतंय बरं का. आमचे सचिन सर नॅचरल फोटोग्राफी करतात, ते पण मोबाईलनी. काहीतरी जत्रा वगैरे वाटतं सर इथं ना. जत्रा नाही, टुरिस्ट स्पॉट आहे ना. हा इथं विचारायला बसलेले असतात ना. आज ते फ्रुट्स वगैरे सगळं भेटतं इथं. हे आहे श्री क्षेत्र पाटणा देवी प्रवेशद्वार. बघा तुम्ही किती पाणी आहे. समुद्र. काही जाणारे लोक म्हणतील की इथं पाणीचा बिलकुल पत्ता नाही आहे. काढून देतो का? दोन शब्द. काय नाही, आम्हाला खूप इथे एक्सपिरियन्स भेटलेले आहे. तर सगळ्यांनी पण लाईक करा, सबस्क्राईब करा. पहिले कमेंट पण टाकून द्या आणि सबस्क्राईब भाऊला करायचं विसरू नका. खूप मेहनत चालू आहे आपल्याकडून.
ड्रॉप मारून द्या. याला म्हणतात येडेचाळे. हॅशटॅग येडेचाळे. आमचा मजनू आणि ऋषी दाखव इकडं. हा आणि आमचा गवळी त्यात आणखीन थोडीशी भटा खायला गेला. चांगला बोले. बसून द्या बरोबर. मोरे रे चला. मी येतो साईड ना. साईड येतो मी. व्हिडिओ अरे ब्लॉग साठी ते उचलून ठेवा त्याला. युट्यूब यार धार लाग रे. डायलॉग मारला. डोके लागून तुम्ही सोडू. अरे झोके दे राजेश बी गिरील. अरे बाय अटकले दोघांचे पण. ब्लॉग मध्ये यायचं असं बोलला. येणार मी ब्लॉग मध्ये. व्हिडिओ येऊन त्यांच्या चॅनलवर. डायरेक्ट विषय ब्लॉगर. अरे वा यार वाईट चाल रे. तसं अलग अलग पोच दे सगळं. ऍस्थेटिक गाईज. हीरा बेटे. हेलो गाइस, कैसे आप? मेरे को पहचाना? कुछ बोलो. अपने सब्सक्राइबर के लिए कुछ बोलो ना. फॉलो करो, लाइक करो, शेयर करो, कमेंट करो. चलो समझा. और हमारी वीडियो देखते रहो. ओके. हेलो गाइस, वेलकम टू माय वेलकम टू माय ब्लॉग्स. आणि आपण त्यांच्या ब्लॉग मध्ये नवीन काही करू. आता सांग काय करायचं. काहीतरी ते एक्सपेरिमेंट काहीतरी असं घेऊ आपण. फोटो काढायला आलो आम्ही. हे देखो कॅमेरा. असं वाईल्ड लाईफ करायला आलोय आम्ही. त्यांच्या चॅनलचं नाव नाही माहित आपल्याला. नाव माहित नाही जरा. चला चला त्यांना विचारून टाकू. चॅनलचं नाव काय आहे तुमचं? चॅनलचं नाव काय? अनिल गवंदे ब्लॉग. अरे वा. तुमचं काय म्हणणं? मा काही म्हणणं नाही. चुपचाप नाही गात घरी नाही गात आपल्याला. ओके. भाऊचे भांडणं आले. नमस्कार मित्रांनो. मजाक मस्ती खूप झाली. देवदर्शन झाले, सगळं झालं. आता थोडंसं फोटोग्राफी. ओरिजिनल असेल काही सापडला नाही. असलच्या फोटोचे फोटो काढू. ओरिजिनल आहे ना. चिमणी चिमणी चिमणी. तर काल रात्री आपण चंद्र बघितला. आज बघूया सूर्य. असा नाही बघायचा, याच्यामधनं बघायचा. हे आमचा गवळी बघतोय असं याच्यातून बघत. सर्वांचे या ठिकाणी घोटाळा अभयारण्यामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण आता सध्या टेलिस्कोपमधून सूर्याचं निरीक्षण करत आहोत. हा टेलिस्कोप त्याचा डायमीटर 127 आणि फोकल लेंथ 900 आहे आणि इक्वेटोरियल टेलिस्कोप आहे. आणि या टेलिस्कोपला आपण सोलार फिल्टर लावलेला आहे. ॲक्च्युअल टेलिस्कोपमधून डायरेक्टली सूर्य नाही पाहायला पाहिजे, कारण जर तुम्ही पाहिला तर तुमचा डोळा निकामी होऊन जाईल आणि डायरेक्ट तुमचं रेटिना जे आहे ते बर्न होईल. तुम्हाला डोळा रिप्लेस करावा लागेल. म्हणून हा फिल्टर आपण यासाठी वापरतो. तुम्हाला सूर्य बघायचा असेल तर तो फिल्टर लावून तुम्ही पाहू शकता आणि सूर्याचं निरीक्षण करू शकता. जे सूर्यावर सौर डाग आपण जे म्हणतोय ते छानसे डाग आपल्याला या ठिकाणी तुम्हाला आयपीस म्हणून दिसतील. आणि सर्वांनी अशा पद्धतीनं सूर्याचं निरीक्षण केलं पाहिजे. आणि जो सूर्य हा खरं पाहिलं तर आपल्या सोलार सिस्टीममधला हा जो स्टार आहे
तो खरंच एंगेज स्टार आहे आणि ती पाहण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे. रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेस हा टेलिस्कोप आपण वापरू शकतो. असा आहे प्रकाश आपल्याला असा पडेल. नाही तिथे पण येईल चांगलं. इथे खूप याला फिरूयात आपल्याला आपल्या अशा पद्धतीने या ॲस्ट्रोफोटोग्राफीचा जो काही कार्यक्रम होता, जो काही वर्कशॉप होता त्याचं इथे समारोप होत आहे. धन्यवाद. चलो पॅकअप. या क्षणी आपली ट्रिप संपली आहे. जाहीर करतो मी. समझने वाले को साहिल. अरे ट्रेटा अभी तो मजा आएगा उसके साथ दौड़ लगाने की. आता मी तुमच्या 14 मध्ये व्हिडिओ बघतो. आता गेला तर मित्रांनो, आपला जो 1 नाईट स्टेचा जो टूर होता तो इथं पूर्ण होतोय. काल आपण ॲस्ट्रो फोटोग्राफी केली फुल नाईट आणि सकाळी श्री क्षेत्र पाटणादेवी दर्शन घेऊन आता वापस आलो आहे आपल्या रांजणगाव शिंपंजी येथे. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा.